दिवसाची सुरुवात येशूबरोबर. आपल्या मनामध्ये बऱ्याचदा काही विचार येत असतात, शंका निर्माण होतात आपल्या जीवनाविषयी आणि आपल्या जीवनात काहीतरी दुःख घडत असतात, संकटे येत असतात आणि ह्या सर्वांमुळे आपण कधी-कधी खूप तुटून जातो. कधी आपल्या प्रियजनांचा मृत्यू होतो. काही वेळा असं वाटतं की ते अवेळी गेले. खूप लवकर गेले, म्हातारे न होता काही जण तरुणपणातच गेले आणि अशा वेळेस सुद्धा आपल्याला दुःख होतं, आपण मनातून तुटून जातो. आजूबाजूच्या जगामध्ये जर आपण बघितलं तर सगळीकडे दहशतवाद चालू आहे, युद्ध चालू आहे, उपासमार चालू आहे, भ्रष्टाचार चालू आहे आणि सर्व लोक खूप चिंतेमध्ये आहे, कष्ट करत आहे, म्हणजे कष्टामध्ये आहेत. काही लोक उपासमारीने लहान मुलं मरत आहेत आणि अशा अनेक गोष्टी आपल्या जीवनामध्ये होत आहेत. आणि मग अशा वेळेस आपल्या मनामध्ये शंका येते की देव काय करत आहे, देव खरोखर आहे की नाही आहे आणि तो काय करत आहे, देव का शांत आहे. अशा शंका आपल्या मनामध्ये येणं साहजिक आहे आणि त्या येतात. आणि आज आपण हे प्रश्न आणि ही उत्तरं आपल्याला पवित्र शास्त्र काय सांगतं हे आपण बघणार आहोत. आपल्याला पवित्र शास्त्राची वचनं ही आधार देणारी आहेत. बघा, पहिला प्रश्न आपल्याला काय पडतो की देवा, मी तुला समजू शकत नाही. तू ह्या जगामध्ये प्रियजनांचे मृत्यू का होऊ देतो? लोक अवेळी काही जण का जातात? असे का होते? हा प्रश्न आपल्या मनामध्ये येतो. उत्तर आपल्याला पवित्र शास्त्र काय देतं बघा. यशाया ह्याचा 55वा अध्याय आणि 8वं वचन. आयझाया चॅप्टर 55 अँड वर्स 8. ह्याद्वारे देव आम्हाला उत्तर देतो. कारण माझ्या कल्पना तुमच्या कल्पना नव्हत, माझे मार्ग तुमचे मार्ग नव्हेत, असं परमेश्वर म्हणतो. आपल्या प्रश्नाचं हे उत्तर आहे. दुसरा प्रश्न आपल्या मनामध्ये येतो, तो म्हणजे देवा, तुझं मला काही समजत नाही. तू ह्या जगाकडे पाठ फिरवली आहे का? जगामध्ये किती युद्ध चालू आहे, लहान लेकरं मरत आहेत, उपासमार चालू आहे, भ्रष्टाचार चालू आहे, राजकारणी लोक देशाला कुठल्या ठिकाणी घेऊन जात आहेत आणि मग ह्या जगाकडे तू कंटाळून पाठ फिरवली आहे का? आपल्या मनामध्ये हा प्रश्न साहजिक येतो. त्याचं उत्तर आपल्याला पवित्र शास्त्रातून, वचनातून परमेश्वर काय सांगतो बघा. स्तोत्रसंहिता 66 आणि 7वं वचन. साम 66 अँड वर्स 7. तो आपल्या सामर्थ्याने सर्व काळ सत्ता चालवतो, त्याचे नेत्र राष्ट्रास निरखून पाहतात, बंडखोरांनी आपली मान ताठ करू नये. देवाचं लक्ष सगळीकडे आहे आणि समयानुसार तो सर्व काही करणार आहे आणि करत असतो. तिसरा प्रश्न आपल्या मनामध्ये येतो की ठीक आहे, आपण हे ऐकलं, ठीक आहे, तू जग चालवतो, पण लोकांच्या दुःखाचं काय? लोक तर दुःखामध्ये आहेत, लोक त्रासामध्ये आहेत, लोकांच्या त्यांच्या वेदना होत आहेत, त्या वेदनांचं काय? मग तू प्रेमळ नाहीस का? असा एक प्रश्न आपल्या मनामध्ये साहजिक येतो. देवाचं वचन आपल्याला ह्याचं उत्तर काय देतं बघा. स्तोत्र 86 आणि 5वं वचन. साम 86 अँड वर्स 5. हे प्रभू, तू उत्तम व क्षमाशील आहेस आणि तुझा धावा करणाऱ्या सर्वांवर विपुल दया करणारा आहे. देव सर्वांवर दया करणार आहे. आपल्याला तो कधीही टाकणार नाही, कधीही आपल्याला विसरणार नाही. ही वचनं आपल्याला कदाचित सर्वच दुःख, सर्वच वेदना, सर्व आपण जे आतून तुटून गेलेलो आहोत, सर्व काही कदाचित आपल्याला पूर्णपणे त्यामधून बरं वाटणार नाही. पण लक्षात ठेवा, ही वचनं आपला विश्वास जो आहे हे नेहमी दृढ करतील. आजचं देवाचं वचन आपल्यासाठी हेच आहे. स्तोत्रसंहिता 66 आणि 7वं वचन.
साम 66 अँड वर्स 7. तो आपल्या सामर्थ्याने सर्व काळ सत्ता चालवतो. त्याचे नेत्र राष्ट्रास निरखून पाहतात. बंडखोरांनी आपली मान ताठ करू नये. परमेश्वर करो आजचा दिवस तुमचा आशीर्वादित करो.